नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण शिजून कारल्याची भाजी बनवली असेल, खाल्ली असेल, पण किसणीवरती कारलं किसून कधी तुम्ही कारल्याची भाजी बनवली का? नसेल बनवली तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। आपल्याला न शिजवता लिंबामध्ये चिंचामध्ये न शिजवता आपल्याला इथं कारल्याची सुक्की भाजी बनवायची। मी इथं घेतलेले आहेत पावशेर कारले। खायला तर एवढी अप्रतिम लागते ना ही कारल्याची भाजी, अजिबात कडू होत नाही। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी घेतलेले आहेत पावशेर कारले। तिने आपल्याला कारले चिरून घ्यायचे। चिरून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामधल्या ब्या सगळ्या काढून घ्यायच्या। त्या ब्यामध्ये ना जास्त कडवटपणा असतो, आपल्याला अजिबात त्या ब्या इथं ठेवायच्या नाहीत। अशा पद्धतीने मी इथं कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याच्यामधल्या ब्या सुद्धा काढून घेतलेल्या आहेत। आणि आपल्याला किसणीवरती कारला आता हे किसून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी एक डिश घेतलेली आहे। आपण किसणी घेतली, तुमच्याकडे मोठी असेल तर मोठी घेऊ शकता, छोटी असेल तर छोटी घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला कारलं किसून घ्यायचे। तुम्हाला वाटत असेल कारलं शिजून न घेता हे कडू होत असेल, पण अजिबात हे कारलं कडू होत नाही। सर्व कारले आपल्याला अशाच पद्धतीने किसून घ्यायचे। तर अशा पद्धतीने माझे इथं सर्व कारले किसून झालेले आहेत। आपल्याला याच्यामधलं पाणी अजिबात पिळून काढायचं नाही, त्या पाण्यामध्ये जीवनसत्व असतं। तुम्हाला वाटत असेल भाजी कडू होईल, पण अजिबात कडू होत नाही। मी आता अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत। इथे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून अर्धी वाटी, त्याच्यामध्ये एक लसणाची कुडी घातलेली आहे आणि अद्रक। आपल्याला इथं थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। इथं मी ताजा कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत 5-6, ते पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे। अशा पद्धतीने कढीपत्ता पण घातला ना, आपली कारल्याच्या भाजीची टेस्ट खायला खूप छान लागते आणि भाजी सुद्धा छान होते। तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये ना आबडधोबड बारीक करून घ्यायचे, जास्त बारीक करायचं नाही। मी इथं शेंगदाणे ते बारीक करून घेतलेले आहेत। मी जास्त पण बारीक केलेले नाहीत। मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला। इथं आपली कढई पण गरम झालेली आहे, त्यामध्ये मी घालून घेणार आहे मोठा 1 चमचा तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायची मोहरी। मोहरी इथं तडतडली की त्याच्यामध्ये घालून घ्यायचे जिरे। जिरे मोहरी छान तडतडली की मी इथं मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत। आपला कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, छान असा कांदा परतलेला आहे। मी इथं मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून, ते पण आपल्याला आता याच्यासोबत कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत। आपला टोमॅटो सुद्धा इथं तेलामध्ये छान असा परतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ना सुके मसाले घालून घेऊया। मी इथं अर्धा चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, थोडीशी हळद, गरम मसाला अर्धा चमचा, हे सर्व आता तेलामध्ये मिक्स करून घेऊया। आपण पाणी टाकून घेणार आहोत। छान असे मसाले पाणी टाकल्याच्या नंतर एकजीव होतात, मिक्स होतात छान। आता आपण हे किसून घेतलेलं कारलं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला आता त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। आता याच्यामध्ये घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, आता आपल्याला झाकण ठेवून आहे ना मीडियम गॅसवरती 1-3 मिनिटं छान अशी भाजी वाफवून घेऊया। इथं आपली कारल्याची भाजी वाफवली का ते पाहू, झाकण काढून।
छान अशी भाजी आपली वापरलेली आहे. आपण आता जे शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला होता ना, तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि परत एकदा शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपण आता याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर परत आपण झाकण ठेवून ना 1-2 मिनिटं भाजी परत एकदा छान अशी वाफवून घेऊया. मस्त अशी आपली इथं कारल्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे. किसून पाहू शकता किती अप्रतिम झालेले आहे. अशा पद्धतीने जर बनवली ना अजिबात कडू होत नाही. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. चला तर मग आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. कशी वाटली माझी इथं कारल्याची भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.